नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. इयत्ता 11वीतून 12वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्यासाठी यूजर मॅन्युअल म्हणजे वापरकर्ता पुस्तिका, यामध्ये नेमके कोणते पॉईंट्स असणारे आहेत आणि ती प्रक्रिया कशी असणारी आहे या अनुषंगानं यापूर्वी एक व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे. आता त्या मॅन्युअलमध्ये दोन गोष्टी प्रामुख्यानं उल्लेख केलेला पाहायला मिळतात की एक, जे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि तेच विद्यार्थी जर 12वीसाठी कॉलेज बदलू किंवा इच्छित आहेत, तेच पात्र असणारे आहेत. आणि दुसऱ्या दोन गोष्टींचा उल्लेख आहे. एक, या विद्यार्थ्यांना कॉलेज बदलता येतं आणि दुसरं, शाखासुद्धा बदलता येते. या बाबतीमध्येच फक्त आहे. पण या व्यतिरिक्त जे मागं 19 जून 2026 शिक्षण संचालकांचं जे काही परिपत्रक होतं त्यामध्ये त्यांनी विषय बदल हा पण उल्लेख केलेला होता. आणि त्याचबरोबर परराज्यातून किंवा इतर बोर्डातून जे काही विद्यार्थी विशेषतः 11वी पास आहेत आणि 12वीमध्ये स्टेट बोर्डच्या संलग्नित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत, यांच्या बाबतीमध्ये पण उल्लेख होता. पण कालच्या मॅन्युअलमध्ये तो उल्लेख दिसत नाही. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक आता मी काम देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मी जिथं 11वी शिकतोय तिथं 12वीसाठी मला जो अपेक्षित विषय आहे तो विषय तिथं उपलब्ध नाही आहे आणि म्हणून मला कॉलेज बदलायचं आहे. अर्थात कोणते विषय 12वीला घ्यायचे असतात आणि 11वीचे कोणते सोडायचे असतात याचं एक संकेत ठरलेले असतात त्या कॉलेजमध्ये. त्यामुळं तुम्हाला वाटतंय म्हणून असं चालत ते नाही. पण काही जणांना शक्य ते आहे की ह्याही कारणास्तव तुम्हाला कॉलेज बदलता येतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं आहे की परराज्यातून आणि इतर बोर्डातून या विद्यार्थ्यांनी एक काम करायचं आहे. आपल्याकडं मोबाईल असणार आहे, त्या मोबाईलवर myfyjcadmissions.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. ती वेबसाईट ओपन झाल्यानंतर होमपेज तुम्हाला दिसेल की जिथं सगळे मिनिस्टर्स असणार आहेत. तिथे एक निळी पट्टी असेल, त्याच्या डाव्या बाजूला 3 रेषा असणाऱ्या आहेत, तिथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर खाली एकाखाली एक अशी यादी येईल, तिथं डाउनलोड सेक्शन दिसेल किंवा टॅब दिसेल, त्या डाउनलोडला क्लिक करायचं आहे. पेज ओपन होईल. तिथं पहिलाच पार्ट आहे गायडन्स सेंटर लिस्ट सन 2026-27. आता इथं एकूण महाराष्ट्र राज्याचे 8 विभाग शिक्षण उपसंचालकाचे या बाबतीमध्ये पाडलेले आहेत, म्हणजे प्रवेश प्रक्रियेच्या अनुषंगानं. यामध्ये 7 जे विभाग असणारे आहेत त्यांच्या विभागातील मार्गदर्शन केंद्रांची यादी, संपर्क अधिकारी आणि त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत. त्यामुळं या 7 केंद्रांच्या बाबतीमध्ये साधारणतः तुम्हाला ज्या शंका आहेत त्या विभागातील विद्यार्थ्यांनी त्या DYD ऑफिसला किंवा ते तांत्रिक सहाय्यक म्हणून तिथं उल्लेख केलेला असणार आहे त्यांना थेट तुम्ही फोन करायचा आहे आणि त्यांना विचारायचं आहे की आम्हाला एक यूजर मॅन्युअल वाचायला मिळालेला आहे 11वीतून 12वीमध्ये प्रवेश घेण्याच्या अनुषंगानं, पण त्यामध्ये आमचा उल्लेख नाही की मला विषयासाठी मला कॉलेज बदलायचं आहे किंवा परराज्यातून मी येतो आहे किंवा इतर बोर्डातून येतो आहे, यासाठी कुठंही काही उल्लेख नाही. कारण इतर बोर्डातून यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला रजिस्ट्रेशन टॅब उपलब्धच करावं लागेल. त्याशिवाय लॉग इन ID मिळून तो लॉग इनमध्ये जाणार नाही. त्यामुळं ह्या अडचणी आहेत. तर तशा फॅसिलिटी आमच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून देणार आहात की नाही, या अनुषंगानं तुम्ही त्यांना प्रश्न विचारायचा आहे. आणि जे 8वा विभाग आहे कोल्हापूर विभाग, दुर्दैवानं यापूर्वी मी शिक्षण संचालकांना ज्यावेळी यादी आली पहिल्यांदा वेबसाईटवर त्याचवेळी सांगितलं होतं की सर आपल्या विभागाची यादी नाही तर आपण कोल्हापूर विभागाची यादी नाही तर ती यादी अपलोड करण्यास सांगावी. आज अखेरपर्यंत ती अपलोड केलेली नाही. मग या विभागातील विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर तुम्ही जिथं 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे तिथल्या उपप्राचार्यांशी भेटायचं आहे आणि त्यांना सांगायचं की आपल्या विभागातील मार्गदर्शन केंद्राची यादी सर उपलब्ध नाही, त्यांनाही माहीत असणार आहे, तर आम्हाला या अनुषंगानं
संपर्क करायचा आहे तर संपर्क नंबर आम्हाला द्या की जेणेकरून आमचे प्रश्न आम्हाला सोडवायचे आहेत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमचे प्रश्न आता सोडवायचे आहेत. ते थेट तुम्ही विभागातली तुम्हाला यादी पाहायला मिळेल त्याप्रमाणे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इमिजिएटली कॉन्टॅक्ट करा. 10:30ला कार्यालय साधारणतः उघडतील, त्यानंतर तुम्ही फोन करायला सुरुवात करा. तिथं यादी जेवढी आहे, तांत्रिक सहाय्यक असू दे किंवा अन्य कोणी, त्या सगळ्यांना शंका विचारा. याचा लागत नसेल त्याला, त्याचा लागत नसेल याला विचारून, कारण त्यांना नेमलंच त्या कामासाठी. त्यामुळं त्यांच्याशी आपण थेट संपर्क साधून तुमचं जे काय प्रश्न आहे त्यांना सांगा. त्याच्यावर त्यांचं सोल्युशन काय येतं, म्हणजे उत्तर काय येतं हे ऐका आणि त्याप्रमाणे तुम्हाला निर्णय घ्यायला ते सोपं जाईल. तर मला वाटतं ही ॲक्टिव्हिटी तुम्ही जितक्या लवकर कराल 10:30 वाजल्यापासून, तितका फायदा तुमचा होणार आहे. कारण मला वाटतं हे तुम्हाला निश्चित समजलेलं असणार आहे. आपण इथं थांबूया. धन्यवाद.